नमस्कार मित्रांनो. काही पुरुष असे असतात की जे बाहेरून कितीही मजबूत दिसले तरी त्यांच्या आत एक हळवा मऊ कोपरा कायम जिवंत असतो. कर्क राशीचा पुरुष हा काहीसा असाच असतो, जो भावनेने जगणारा, भावनेने जोडला जाणारा असतो आणि नात्यांमध्ये संपूर्णपणे स्वतःला गुंतवणारा असतो. त्याचं आयुष्य म्हणजे घर, कुटुंब आणि आपली माणसं. तो फार मोठी स्वप्न पाहणारा नसतो. पण जे काही आहे स्वतःकडे ते जपणारा मात्र असतो. त्याच्या स्वभावात एक संवेदनशीलता असते. लहान-सहान गोष्टी त्याच्या मनाला लागतात. हळवा असतो तो. पण अर्थातच पुरुष असतो म्हणून दाखवत मात्र नाही. तो हसतो, बोलतो आणि आतून बऱ्याचशा गोष्टी फील करतो. त्याला बऱ्याचशा गोष्टी जाणवतात. बालपणापासूनच त्याला घराची, घरातील माणसांची ओढ असते. त्याचं कुटुंबाशी एक वेगळंच इमोशनल अटॅचमेंट असतं. त्याच्यासाठी नाती ही फक्त नाती नसतात. ती त्याची स्वतःची ओळख असते. 40शी पर्यंत तो कुटुंबासाठी स्वतःला संपूर्णपणे झोकून देतो. तो कमावतो, सर्वांना सांभाळतो आणि प्रत्येकाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. तो स्वतःपेक्षा इतरांना जास्त प्राधान्य देतो. त्याचं आयुष्याचं एकच साधं सोपं सरळ ध्येय असतं. माझ्या माणसांना कधीही काहीही कमी पडू नये. पण 40शी नंतर मात्र त्याच्या आयुष्याचा एक वेगळा टप्पा सुरू होतो. तो आता फक्त देणारा राहत नाही. तो विचार करणारा होतो. एकांतात आतून स्वतःबद्दल आत्मचिंतन करणारा ठरतो. त्याच्या आत्मचिंतनात तो स्वतःलाच प्रश्न विचारत असतो. मी सर्वांसाठी एवढं सर्व काही केलं. पण मला कोणी काही समजलं का? माझ्याबद्दल कोणी कधी विचारलं का? अर्थात अजूनही तो बाहेरून तेवढाच स्ट्राँग आहे. पण आतून आता त्याला एकटेपणा जाणवायला लागतो. कारण तो सगळ्यांना समजतो मात्र, पण त्याला समजून घेणारे मात्र फार कमी असतात. त्याच्या भावना खोल असतात. पण त्यांना तो शब्द मात्र देत नाही. बोलून दाखवत नाही. कारण त्याला वाटतं, जर मी असं काही बोललो, तर कदाचित कमजोर वाटेल. आणि मग असं झालं, तर माझ्या माणसांना कोण सांभाळणार? तो स्वतःच्या वेदना दडपतो. तो स्वतःच्या भावना लपवतो. त्याच्या डोळ्यातही अश्रू येतात. पण ते एकांतात असतात. त्याच्या नात्यामध्ये तो खूप देणारा असतो. पत्नीवर प्रेम करणारा असतो. पण एक्सप्रेस मात्र कमी करतो. ते दाखवतो मात्र कमी. तो काळजी घेतो, पण शब्दांपेक्षा कृतीतून दाखवतो. त्याच्यासाठी कृती जास्त महत्वाची असते. कधी-कधी त्याला अपेक्षा असते, की कोणीतरी माझंही ऐकावं. माझ्याही वेदना जाणाव्या कोणीतरी. पण तो त्याची ही अपेक्षा बोलून मात्र दाखवत नाही. तो त्याच्या मुलांशी, संततीशी भरपूर अटॅच असतो. त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. पण त्याच्या मनात एक भीती मात्र असते. मी त्यांना संपूर्णपणे प्रोटेक्ट करू शकेन का? मी त्यांना खरंच स्ट्राँग बनवतोय का? करिअरच्या बाबतीतही कर्क राशीचा पुरुष हा स्टेबल किंवा स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो. तो रिस्क कमी घेतो. कारण त्याच्यासाठी कुटुंबाची सुरक्षितता सर्वात महत्वाची असते. तो मोठा कधीही गॅम्बल करत नाही. म्हणजे मोठी रिस्क तो कधीही घेत नाही. तो शांत, स्थिर असतो. पण या सगळ्यांमध्ये तो स्वतःला मात्र विसरतो.
त्याच्या मनात खूप काही असतं, पण तो ते व्यक्त मात्र करत नाही. एकटाच सहन करत असतो, एकटाच लढतो, एकटाच जगतो. एक वेळ अशी येते ज्यावेळेस तो स्वतःला विचारतो, मी सगळ्यांना जपलं, पण मला काय काही कोणी स्वतःहून विचारावं असं कुणालाच वाटलं नाही. हा प्रश्न तो कुणालाच सांगत नाही. अर्थात पुरुष आहेत, पण तो त्याच्या मनात कायम सलत असतो. 40 नंतर तो अजूनच शांत होत जातो, अंतर्मुख होतो. तो लोकांना समजतो, पण आता तो स्वतःलाही समजायला लागतो. तो स्वतःच्या भावनांना, विचारांना स्वीकारतो. स्वतःशीच बोलायला लागतो. तो अजूनही कुटुंबासाठी उभा आहे. त्यांच्या सर्व गरजांसाठी अजूनही तेवढाच तत्पर आहे. पण आता तो स्वतःलाही महत्त्व द्यायला शिकलाय. कर्क राशीचा पुरुष बाहेरून मजबूत असतो, पण आतून भावनांना जपणारा, सर्वांना सांभाळणारा. पण त्याला सुद्धा कुणीतरी हवं असतं. समजून घेणारं, काळजी घेणारं, विचारणारं. जो त्याच्या शांततेत त्याचं दुःख ऐकेल. आणि 40 नंतर तो पहिल्यांदाच हे समजायला लागतो, की स्वतःला जपणं हेही महत्वाचं आहे. ही सुद्धा एक जबाबदारी आहे. आणि कदाचित ही त्याच्या आयुष्याची समज होऊन बसते. तर मित्रांनो, हे होतं 40 कडे जाणाऱ्या कर्क राशीच्या पुरुषाचे विचार, त्याचं व्यक्तिमत्व आणि जीवनाकडे बघण्याचा त्याचा एकंदरीत दृष्टिकोन. धन्यवाद.